स्वागत आहे मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्र आता चाललोय गावाला, कारण आपल्या शाळेला लागले सुट्ट्या. आपण आता चाललोय गावाला, मस्त आवरून बिवरून मस्त 10-15 दिवस तेच थांबायचे. आता आपण निघू, चला. तर मित्र आपल्या आम्ही रस पिण्यासाठी तर मित्र अडवून रस प्यायचं म्हटल्यावर भारीच काम आहे. तू म्हणते बघ ते घातलाय रस. आता तर आपण रस पिऊन झालेले. आता आपण जाऊ आपल्या मार्गाकडे पुढं थेट. मित्रांनो खडकाळ रस्ता आलेला आहे, गोबर खाबड. समजून घ्या गावजवळ आले म्हणजे घरात जवळ आले. 1 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच माळा. आज अशी रस्ते आले म्हटले माळाच मानावा माणसाने. तर मित्रांनो धरणपा धरण, माळ्यामधलं धरण वाळडेबी डॅम म्हणते त्यांना. आता बैल सुटलेला आहे, तो पण एवढा खतरी नाही, ॲग्रेसिव्ह बैल येतो एक. तर आता कसं जावं घरी कसं नाही. तिकडं समोर घर आहे, तिकडं पुढं उभा आहे तिकडे. आता कसं काय जायचं काय ते घरी, एकदम असं खालून जावं लागलं मध्ये. समोर बैल सुटलेला आहे आणि मी आता एक खालून चाललोय. तर तिथं उभा आहे, बघू शकता तुम्ही. त्याबद्दल तिथं बैल उभा आहे, पाहता तो सुटलेला आहे. आता चाललोय तर मला दाखवतो बैल कुठे येतो. तर मित्रांनो त्याबद्दल तो बैल तिथं दारला गेलं तर काय व्हायचं काय माहिती. चालला तसं पुढं थोवाड घेऊन. मित्रांनो द्यावायला पण घेतलेलं आहे. तर मी आता आपलं जेवण झालंय, तुम्हाला वासरू दाखवतो. कोणत्या कलरचं आहे तर काळ्या कलरचं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो इकडे बसले वासरू. तर आपण इथं नाव चांदे ठेवले. चांदे चांदे उठलाय पा आपला चांदे. चांदे हे चांदे 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 घाबरू नको. चांदे आपला चित्र. मित्र आता मी रस्त्याला बनवतोय, तुम्हाला दाखवतो. आता फक्त हलवायचं काम करायचंय. तर मित्रांनो झालं आता आपण रस्ना करू. आपण जातो क्लास घ्यायला. मित्रांनो घेतला आता आपलं रस्ना. आपण तिकडं जाऊ मस्त पाहिलं तिकडं. मित्रांनो तेव्हा तिकडे ते वास्तू बसले इकडं. काय मागाशी बैल सुटला तर बांधला आता तो मस्त झाला टेकून. माता मस्त सरळ ते गेले फायनली मित्रांनो मम्मी पप्पा. आता आपण इकडं बांधा ते तेवढा महिना राहून घेऊ, काही टेन्शन नाही. आता गेले ते मस्त मागत गेले या ठिकाणी. तर मित्रांनो मम्मी पप्पा फिरून येते. आता आपण निघून जाऊ असं इकडं. ते तिकडे येणार रे तेव्हा आल्या बा आले. मित्रांनो गेले पण तिथं जाऊ त्या नदीपाशी धरणापाशी. गायत्री ते मित्र आता आपण गाई त्यांना चारा टाकू. हे तर मित्रांनो आता मार्का बैलला कसं टाकायचं आणि ती तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो टाकलाय चारा. तर मित्रांनो बघू शकता पार्क ही काठी घ्यावं लागली त्याला चारा टाकायला. आता आपण देऊ आपल्या गाईला म्हणजे काहीतरीला.
तर मी तर 4 दिन झाला आज आपल्याला भरायचे पाणी. तर बाबा गेले मोटर खाली चालू करायला. सगळं पाणी उतरून दिवाची मेन पाणी भरायचं. पाईप लावले आता मोटर चालू होईल ते सगळं भरून घ्यायचं. तर मित्रांनो आपलं पाणी भरून झालंय. तेव्हा सगळं भरले ड्रम पिप सगळं भरलं. त्यात आपले पाय घाण झालेली. तर मित्र आता मी केस वर केलेली. त्यात आपण जिथे मागाशी पाणी भरलं होतं ना ते मस्त बैलाला आणि गायला पाणी पाजायचं म्हणजे पाणी पिऊ घालायचं. तर मित्रांनो हा बैल पत्ता बाबांना हात लावून देतो कोणालाच नाही. त्याच्या मागाशी कोणी आला धरलं नाही. तर बा कसं घाबरतो बाबांना आपल्याला बार पुन्हा दाखवतो. तर काहीतरी पाणी पाजायचं हे झालंय पाजून. तर मित्रांनो चाललंय जेवायला. तिकडं जेवायचं आपल्याला. तिथे इथं बाहेर जेवायचं आहे. इथं जेवलं का झाडू मारायचा आणि इथं झोपायचं. तर आपण तर मित्रांनो टाकली चटई खाली. आता फक्त जेवायला घेऊन तिथं बसायचं वातावरणाचं. तर मित्रांनो घेतलं जेवायला. तर मस्त बाहेर बसलोय मी. तर हाय शेवगा शेंगा आणि पोळी. तर मी त्यात झोपायची पाळी आली. जेवण बिवण सगळं झाले. आता आपलं झोपायचं आहे. तिकडं झोपणार आहे आम्ही. तर आधीच झोपणार आहे आम्ही आता बाहेर घराच्या बाहेर. घराच्या बाहेर जातो. तर मी तर आता मच्छरांनी बांधली आपण म्हणजे मच्छर बिच्छर राहायला नको. आता मस्त तिकडं बाहेर झोपायचं काही नाही. इकडं आपलं वासरू इकडं आपण तिकडं जनावर. इकडं पण संध्याकाळचं काहीच नाही. आजूबाजूला फक्त 1-2 घर आहे आजूबाजूला. तिकडं कुठंतरी गोंधळ चालू आहे. आपलं वासरू इकडं मांदे तिकडं गायत्री तिकडं शंभू दिसत का नाही काय माहित तुम्हाला. पण मित्रांनो बघू शकता शेतकरी लोक कसे झोपते बाहेर. गावाकडचे लोक शहरामध्ये फार कोंडून कोंडून झोपते. इथं कसं मन मोकळं झोपते इथं. तर बघू शकता आता टाकले आजपर्यंत इकडं खाली. अंधारात 15 झोपते आता मस्त बाहेर. ते पण उन्हाळ्याचं आणि थंडी थंडी हवेत. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब शेअर करा आणि मला फॉलो करा. धन्यवाद. तर मित्रांनो आलं आपल्या टेंटमध्ये किंवा मच्छीदारी म्हणलं तरी चालेल. मन मोकळं झोपता येते.